नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण चाललोय खेडला दादाकडं. अचानक भयानक त्याचा फोन आला की थोडंसं काम आहे, सो यायला जमल का. मग आता आपण सकाळी उठून निघालो आहे त्याच्याकडं. आपलं काम दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण परत राच करून गाडीला किक मारून पाठीमागं, म्हणजे पावसाच्या भरोश्यावर राहून जमायचं नाही. पटकन आवरून आपलं काम करायला रिटर्न परत. कारण आज बरेच काम आहेत, क्लासही आहे, उद्या शूट आहे सकाळीच. सो त्याच्यामुळं काही एवढं हे नाही. बघूया जाऊन रापकन. हा पूर्ण ब्लॉग थोडाफार मोठा ब्लॉग होणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. बाकी आता बघूया किती आपल्या गोष्टी म्हणजे मोठं ब्लॉग होतो पूर्ण, की मध्ये दुसऱ्या गोष्टी होतात ते आपण बघूया अजून. बाकी आता मोठा ब्लॉग जर झाला पूर्ण, तर बाकी ब्लॉग जो आहे मी तो मोबाईलमध्ये शूट करून घे. जर आपल्याला बाकी गोष्टी करायच्या असल्या तर बाकी तुम्ही बघा सगळं. हो, शनिवार सकाळी मराठी शाळा. गेट उघडलं नाही काय खरं. जर तुम्ही सकाळची शाळा ठेवताय तर गेट तर उघडा. गेट उघडेल नाही काय खरं आहे तुमचं. अरे गाईच, पहिले काय होत होतं की 500 रुपयाचे पेट्रोल टाकायचो. पहिलं गाडीमध्ये 201 रुपयाचं पेट्रोल आरामशीर असायचं. तर मी आरामशीर जाऊन पुण्यामध्ये जायचो, पूर्ण फिरायचो आणि रिटर्न येतो. नारायणगावच्या आसपास गाडी रिझर्व लागायची, तरी मी आरामशीर घरी पोहोचत होतो. आरामशीर पूर्ण टाकीला पूर्ण 700 रुपयामध्ये जाऊन येत होतो. म्हणजे पहिलं असायचं म्हणून. आता हिच्यात पण पहिलं 200 रुपयाचं पेट्रोल आहे आणि आता मी 500 रुपयाचं टाकलं आहे. पण E20मुळे सगळं 550 होणार. मला भीती काय माहिती आहे, मायलेज कमी होणार आहे गाडीची. जिथं मला नाही काहीतरी 70च्या आसपास गाडी ॲव्हरेज देत होती, तिथं आता ती अजून कमी होऊन जाणार. आणि जिथं मी जाऊन येत होतो आता तिथून गाडी मला परत एकदा पेट्रोल भरावं लागणार असं मला डाऊट आहे. बघू, कारण मला पुण्यात नाही जायचं यावेळेस, खेडलाच जायचं आहे फक्त. पुण्यात जाऊन येत होतं तर खेडपर्यंत जाऊन बहुतेक यायला पाहिजे. पण बघूया काय होतं काय नाही, तुम्हाला सांगतो मी. E20 पेट्रोल आता मला एक दिवस टाकी प्रॉपर साफ करावं लागणार. पूर्ण टाकी साफ केल्यानंतर त्याचा फ्युएल पंप आपल्याला चेक करावं लागणार आहे का तो क्लिअर आहे का वारला बघावं लागेल. घेऊन चाललाय हे काय पण एवढी मोठी इनोवा घेऊन चाललाय. इंडिकेटर चालूच आहे. राईटचं इंडिकेटर देऊन लेफ्टला टर्न मारलाय. हो बदबदा सॉरी धबधबा चालू आहे. तामकाडा चालू झाला आहे, पण पाहिजे तसं पाणी नाही तामकाड्याला. थोडा अजून चांगला पाऊस झाला की तामकाडा एकदम मजबूत चालून जाईल. काय त्या इनोवासारखी गाडी घेऊन चाललंय याड्या, ते पण टॉप मॉडेल इनोवाचं आत्ता लेटेस्टवालं. आणि इंडिकेटर चालूच ठेवलं आहे. अजून इंडिकेटर चालूच आहे. भाई तुला वळायचं कुठं आहे. अरे काय खरं आहे रे. मी पहिले पण बोललो होतो भावांनो, जर तुम्हाला जे कंपनीवाले आहेत जेवढे बाईकचे आहे किंवा मग मोठ्या गाड्यांचे आहे, सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही ज्या टाईमला नवीन गाडी कस्टमरला देता तेव्हा त्यांना एक ऑप्शन द्या, तुम्हाला इंडिकेटर पाहिजे की नाही पाहिजे. कारण इंडिकेटर असून सुद्धा काही लोक वापरत नाही. त्याच्यामुळे त्यांना इंडिकेटर देऊन कशाला विनाकारण तुम्ही हे करताय. इंडिकेटर देऊच नका ना.
त्याला इंडिकेटरचा वापर जर माहीत नाही आहे कसा करायचा कसा नाही. आता ही नाही काहीतरी ती 20-22 लाखाची गाडी, त्याला अकल नाही का इंडिकेटर द्यावा नाही द्यावा. ह्या ती एवढी मूड खराब करून टाकला सगळा. 1 hour later. वा वा वा, मी म्हटल्याप्रमाणे ज्या टाईमला मी पुण्याला जातो कायम रायडर त्या साईडनं जातात. मला माहीत नाही ते रायडर कुठं चालले, भीमाशंकरला चालले की आपल्या याला चालले, काय बोलतात त्याला, नाणेघाटला चालले असते बहुतेक. हे कर, नाणेघाट पाहण्यासारखा आहे. पूर्णच्या पूर्ण ऑलमोस्ट 10 हिमालयन होत्या, त्याच्यात काही गोरिल्ला 450 पण होत्या. आई शपथ, कसले भारी रायडर राप रूप गेले यार. म्हणजे ऑलमोस्ट सगळे रॉयल एनफिल्ड गाड्या होत्या. हिमालयन होत्या तर एक ॲटलिस्ट नाही काय 10 एक हिमालयन असतील, आणि 450 ज्या आहे गोरिल्ला 450 त्या काहीतरी 6-7 450 होत्या. मस्त गोप्रो वगैरे माउंट केलेले, इथं 360 लावलेला. हा काय चालले होते. A few moments later. डेस्टिनेशनला पोहोचलो आहे फक्त. आता आजचं काम लवकर, जे काम झाले ते पटकन करून आपलं निघूया. कारण मला पुढे जाऊन क्लासही आहे आणि बाकी कामही आहेत. Two hours later. काहीच फायनली आपण पोहोचलो, मस्त बसलो, नाश्ता वगैरे केला, 1-1.5 तास झाला पोहोचून. आणि आता ज्या कामासाठी आलो आहे ते काम करण्यासाठी चाललो आहे. आता तेवढं एक काम करून घेऊया आणि बाकी सगळं नंतर सांगतो तुम्हाला कसं आहे काय नेमकी काय काम होतं काय नाही त्या गोष्टीवर पण बोलून घेऊ. आणि हाईट काय माहिती का, सकाळपासून इथपर्यंत आलं ऊन होतं आणि सडनली आता पाऊस चालू झाला आहे. सो भेटूया. चला गाईज, ज्या कामासाठी आलो ते काम तर झालं आहे आपलं. आणि आता निघूया इथून आपल्या प्रवासासाठी. इथून डायरेक्ट आता घरी जायचं. आपलं रायडिंग गिअर वगैरे जे आहे ते सगळे घालायचे आणि डायरेक्ट वन साईड कट्टी. कारण मित्राचं लग्न आहे आणि मला त्या लग्नाला काही झाले तरी पटकन पोहोचायचं आहे. आता वाजलेत 11. मी 1 वाजेपर्यंत कसंही लग्न लागूपर्यंत मी अकोल्याला पोहोचल. बघूया किती काय होतं काय नाही. मम्मी बोलती तिला यायचं आहे माझ्याबरोबर, तर आता तिलाही घेऊन जायचं आहे. बघूया काय होतं. चलो फायनली आता आवरायचं आणि तडक कल्टी घरी. कारण काही झालं तरी लग्नाला पोहोचायचं आहे. बघू काय होतं आहे काय नाही, डिपेंड राहणार आहे. पाऊस पाणी राहतं नाही राहतं त्याच्यानुसारच आपण पुढचं डिसिजन घेणार आहे. आता आवरतो आपलं जॅकेट वगैरे सगळं आवरतो, गोप्रो वगैरे वन साईड आणि कल्टी. आता सगळं मोबाईलवर शूट करून राहिले. चला मित्रांनो, आपलं इथलं काम तर आवरलं आहे आणि आपण आता निघतो आपल्या प्रवासासाठी. आणि विषय असा आहे का इथून आता जाणं होणार नाही पॉसिबल लग्नाला, तर बघूया. कारण माझ्याबरोबर मम्मी पण आहे. आता हळूहळू निघून पोहोचू घरी हळू. बस गाईज, भिजण्यासाठी बाहेर निघालो पण पाऊसच नाही आला. म्हणजे माझं टार्गेट होतं की खेडला आपलं एकदा काम झालं की मस्त भिजत का ना, पाऊस जर आला मस्त भिजत यावं. मी त्यासाठी रेनकोट आणला होता आणि छोट्या पिलास्टिकची पिशव्याही घेतल्या होत्या, जेणेकरून प्लास्टिक पिशव्यांनी. आता गोप्रो तर इलन्सीचा कवर लावलं आहे त्याच्यामुळे गोप्रो पाण्यात काय व्यवस्थित हे होत नाही, म्हणजे पावसामध्ये तो खराब होतो. आणि त्याच्या खालचं जे ॲडॅप्टर आहे त्यासाठी पण मी पिशवी घेतली होती. काही झालं तर त्याच्यात टाकायचं आणि आपण रेनकोट नाही घातलं तरी बिना रेनकोटचं काय ना, पण पावसात भिजत मस्त जायचं असं माझ्या डोक्यामध्ये. पण पावसाच आला नाही. दुसरी गोष्ट, मम्मी पण माझ्याबरोबर आहे. आता मम्मीलाही मी खेडवरून घरी घेऊन चाललो आहे. सो पावसात भिजायचं कॅन्सल. आता पाऊस यायच्या आधी घरी पोहोचायचं आहे, फक्त एवढं डोक्यात आहे. बघूया चलो. काहीच भयानक ॲक्सिडेंट होऊ चुका आहे अभी, म्हणजे ॲक्सिडेंट झालं आहे वाटतं.
इकडची पब्लिक तिकडे गेलेली. असा ॲक्सिडेंट कसा झालाय? हे काय रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला. रिक्षा बसला धडकली वाटतं. रिक्षा बसला धडकली आहे. म्हणजे विषय असा झाला की ती बस मी जेव्हा टाईमला आलो ना तर त्या टाईमपासून ती बस ऑलरेडी खराब उभी होती. या रिक्षावाल्यानं पाहिलं नसेल ओव्हरटेकच्या नादामध्ये डायरेक्ट जाऊन काचका नौका घेतला असं बसचा बॅक साईडनं. बस ऑलरेडी खराब आहे. त्यांना इटा वगैरे लावलेले आहेत क्लिअरली. याला दिसलं नाही. याला ओव्हरटेकच्या नादामध्ये हा बसला धडकला आहे. दुसरं काहीच रिझन नाही आहे. जाऊ दे, इग्नोर मारा, त्याची चूक आहे. आता घारगाव आलं आणि घारगावमध्ये आल्यानंतर इथं पेढे बरेच ठिकाणी भेटतात. पण हा जो माऊली पेढा आहे ना समोर खव्याचा, तिथून मी कायम म्हशीच्या दुधाचा पेढा घेऊन जात असतो कायम. सो आता बघूया इथं पेढा अवेलेबल आहे की नाही आणि आपण आपला घरी खायला पेढे घेऊन जाऊया. चलो. 1 hour later. गाईज आपण सगळं करून 2-2:30 वाजता घरी पोहोचलो होतो. गाडी वगैरे चेंज केली. त्याच्यानंतर स्टुडिओला आलो, स्ट्रीम केली आणि आता क्लास चालू आहे. म्हणजे प्रॅक्टिससाठी आलेत. आता त्याच्यानंतर आता बघूया. मी सगळ्या गोष्टी कॉपी करून घेतो आणि हा व्लॉग थोड्या वेळानं प्रॉपर लेवलला एंड करतो. आता थोडंसं काम चालू आहे, करतो. गाईज सगळं प्रॅक्टिस वगैरे आवरली आहे आणि विषय असा आहे की आता आजचा ब्लॉग इथेच संपतोय आपण. आणि राहिला प्रश्न उद्याचा, तर उद्या शूट आहे. शूटचा VTS ब्लॉग वेगळा येईल. आजचा ब्लॉग तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला बंटी सांगेल. चला येतो.